नमस्कार. अखंड विश्वाला शांतीचा, मैत्रीचा, करुणेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, हिंदवी स्वराज्याचे देखणे स्वप्न जिच्या कुशीत जन्मास आले त्या मासाहेब जिजाऊ आणि ते स्वप्न प्रत्यक्षात साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्याचप्रमाणे भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना अभिवादन करते. त्याचप्रमाणे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असे म्हणणारे संत नामदेव महाराज, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले असे म्हणणारे संत तुकाराम महाराज, कल करे सो आज कर, आज करे सो अब असे म्हणणारे संत कबीर महाराज, त्याचप्रमाणे झाडू घेऊन गावगाव स्वच्छ करणारे आणि रात्री लोकांच्या मने स्वच्छ करणारे कीर्तनाद्वारे असे संत गाडगे महाराज या सर्व संतांना अभिवादन करते. माता भीमाई, माता रमाई, अहिल्याबाई होळकर या सर्व महान स्त्रियांना अभिवादन करते आणि आजचे वक्तृत्व सुरू करते. मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार. आपण आपल्या जीवनाचा शिल्पकार कधी होऊ शकू? जेव्हा आपल्यासमोर ते आदर्श असेल. एखाद्याचा आदर्श घेऊन आपण आपले जीवन घडवत असतो. प्रत्येकाचा आदर्श वेगळा असतो. प्रत्येक धर्मातील लोकांचा आदर्श वेगळा असतो. त्यानुसार लोक आपले शिल्प घडवण्याचा उद्देश ठेवतात का किंवा आपलं जीवन त्याप्रमाणे व्यतीत करण्याचा विचार करतात. तर काही लोकांचा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू शकतात. मी त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे. अरे वो नीले कोट का अफसर अफसरों का बाप था. अरे वो नीले कोट का अफसर अफसरों का बाप था. अखंड भारत का सूत्र जिसने लिखा अपने आप था. उसके कलम का एहसान न जाने कितने भरते पेट है. अदबी से नाम ले उनका वो भारत रत्न आंबेडकर है. वो भारत रत्न आंबेडकर है. तर खरोखरच काही जर शिकायचं असेल ना तर बाबासाहेबांकडून शिका. कारण ते एक जिवंत उदाहरण आहे की किती अन्याय झाला त्यांच्यावर, परंतु त्या अन्यायावर नुसतंच रडत बसले नाही, तर त्या प्रत्येक वेळेस अन्यायाचा प्रतिकारात्मक वापर करून त्याचा प्रतिकार करून त्यांनी आज लक्षात घ्या भारताचे संविधान घडवले आणि त्या संविधानावर 140 कोटी लोकांचा देश अतिशय शांतपणे चालत आहे. हे सोपी गोष्ट आहे का संविधान लिहिणं? 14 एप्रिल 1891 रोजी बाबासाहेबांचा जन्म महू या गावात झाला. महू म्हणजे MOHW म्हणजे मिलिटरी ऑफ हेडक्वार्टर्स ऑफ वार, म्हणजे छावणीत बाबासाहेबांचा जन्म झाला. ज्याचा जन्म छावणीत झाला असेल तो कसा असू शकेल? तो तळपणारच राहणार आहे. आणि म्हणून रामजी आंबेडकर आणि भीमाबाई यांच्या पोटी 14वे अपत्य निर्माण झाले, ते म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर. लहानपणापासून सतत त्यांचा छळ होत होता. लहानगा भीमा जेव्हा इंग्रजांनी सक्ती केली तेव्हा शाळेत जात होता. त्यांना कळतच नव्हतं की हे एक्झॅक्टली लोक आपल्यासोबत काय वागत आहे. विटाळ म्हणजे काय, अस्पृश्यता म्हणजे काय, का आपल्याला शाळेत जाऊ देत नाही, का आपल्याला पाणी पिऊ देत नाही, का आपल्याला फळावर जाऊ देत नाही. अतिशय हुशार असलेला हा चाणाक्ष असलेला विद्यार्थी पण त्याला पाणीसुद्धा पिऊ देत नव्हते. त्या पाणी पिण्यासाठी वेगळा माठ असायचा, शिपाई असायचा आणि जेव्हा शिपाई तो पाणी देत असे तेव्हा ते पाणी त्यांना प्यायला मिळत असे. ज्या दिवशी शिपाई गैरहजर त्या दिवशी दिवसभर बाबासाहेब आणि त्यांचे भाऊ अक्षरशः बिना पाण्याने राहत होते. आणि लक्षात घ्या, आणि म्हणून पाण्याचा संघर्ष सुरू झाला. चौदार संघर्ष एका रात्रीतून घडलेला संघर्ष नाही. अरे ज्या जातीला, ज्या समाजाला पाणी पिण्याची, पाणी हे नैसर्गिक असते, कोणी देवाने सुद्धा नाही बनवलेलं आहे पाणी. आज तुम्ही बघा बिस्लेरीचं पाणी पिता 10 रुपयाची, 20 रुपयाची. हे पाणी फुकटमध्ये दिलं आहे, निसर्गाने दिलेलं आहे. कोणत्याही देवाचा, कोणत्याही अल्लाचा, कोणत्याही बुद्धाचा त्याच्यावर अधिकार नाही आहे. परंतु ते पाण्यावर सुद्धा एका समाजाचं म्हणजे हे होतं, वर्चस्व होतं आणि ते पाणी दुसऱ्या समाजाला द्यायचं नाही असं ठरलेलं होतं. लक्षात घ्या, एकदा शिक्षकांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला की असं कोणतं म्हणजे अशी कोणती वस्तू आहे की तुम्ही बघू शकता पण तुम्ही त्याला हात लावू शकत नाही? सर्वांनी उत्तर दिले, सर ते चंद्र आहे ना त्याला मी बघू शकतो पण मी हात नाही लावू शकत. तो सूर्य आहे ना त्याला मी बघू शकतो पण हात नाही लावू शकत. बाबासाहेब काय म्हणाले की तो माठ आहे, तो माठ आहे, त्याच्यात पाणी आहे, मी त्याला पाहू शकतो पण मी त्याला हात लावू शकत नाही. मग शिक्षकांनी विचारलं की तुम्ही काय म्हणणार? तर बाबासाहेबांनी म्हटले की मी असा कायदा काढीन, मी असं पुस्तक लिहीन की जेणेकरून सगळ्यांना ते पाणी पिता आलं पाहिजे, सगळ्यांना त्या माठाला हात लावता आलं पाहिजे. असं अन्याय झाला पाहिजे. मी तर म्हणते त्या ब्राह्मणांचे खूप लाख उपकार मानेल की जर त्यांनी हा अन्याय केला नसता तर बाबासाहेबांसारखा हिरा आपल्याला भेटला नसता. पदोपदी अन्याय झाला. आज तुम्ही बघा तुमचे लेकरं व्हॅनमधून नेतात, बसमधून नेतात. त्यावेळेस बाबासाहेबांना बैलगाडीतून हाकललं होतं. का? कशासाठी? कारण ते अस्पृश्य होते म्हणून. आणि बैलगाडीतून असताना त्यांनी त्या बैलगाडीवाला बोलला की मी गाडीच्या खाली उतरतो, तुम्ही गाडी चालवा. कारण त्याला त्याचं म्हणजे टच नको हवा होता.
अनटचबिलिटी म्हणजे अस्पृश्यता इतकी नसा नसात भिनली होती. विटाळ इतका भयानक होता. मी तर म्हणते आज या समाजामध्ये विटाळ पाहिजे होता. म्हणजे जे आता जे बौद्ध लोक झाले असते ना, रेल्वेत गाडी नाही, रेल्वेत जागा नाही का, करा विटाळ, करा स्पर्श, बँकेमध्ये लाईन नाही का, करा स्पर्श. इतका भयानक हे लोक होते की म्हणजे त्यांना जबरदस्तीने त्यांना ते तसं केलं होतं. प्रॉब्लेम काहीच नाही. आज तुम्ही बघा बौद्ध समाज सर्वात जास्त शिकलेला आहे, कारण त्यांचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. पुस्तकं वाचा. आज स्त्रिया बघा शिक्षण घेत आहे. आज बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल काढलं. बाबासाहेबांना विचार म्हणजे त्यावेळेस अशी उतरण होती की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र म्हणजे स्त्रिया आणि शूद्र. आणि लक्षात घ्या स्त्रिया म्हणजे कोणत्या एकाच समाजाच्या नव्हत्या. ब्राह्मणांपासून सगळ्या स्त्रिया शूद्र होत्या. चूल आणि मूल, घरात बसा, 2 लाथा खा, 2 म्हणजे पुरुषांचा अत्याचार सहन करा, एवढं स्त्रियांचं काम होतं. परंतु ही करुणा बाबासाहेबांनी जाणली. लक्षात ठेवा, त्यांना त्यांच्या मनात आलं असतं तर त्यांनी फक्त शूद्र स्त्रियांसाठी कायदा केला असता. जाऊ दे ना ब्राह्मण स्त्रियांना काय करायचं असा विचार केला असता. परंतु बाबासाहेब इतके म्हणजे संकुचित विचाराचे नव्हतेच, ते इतके महाकारुणिक होते. कारण त्यांचे गुरुच तथागत गौतम बुद्ध होते, संत कबीर होते. मग त्यांच्या मनात इतकी करुणा की त्यांनी अखंड स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल कायदा आणला. हिंदू कोड बिल कायदा म्हणजे काय? वडिलोपार्जित संपत्तीमध्ये बाईला अधिकार, दत्तक घेण्याचा अधिकार, पुनर्विवाह करण्याचा अधिकार, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालण्याचा अधिकार म्हणजे हिंदू कोड बिल. आणि या हिंदू कोड बिलासाठी त्यावेळच्या हिंदू लोकांनी अतिशय विरोध केला होता. सरदार वल्लभभाई पटेल पासून राजेंद्र प्रसाद पासून की नको हे कोड बिल नको. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या हिंदू कोड बिलासाठी आणि ओबीसीच्या आरक्षणासाठी त्यावेळेस मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. आज तुम्ही कोणाला राजीनामा देऊन पहा, कोणी देणार नाही, कारण सगळ्यांना सत्तेची लालसा आहे. बाबासाहेब हे पॉलिटिशियन नव्हते, बाबासाहेब लीडर होते. आणि लीडर म्हणजे काय? जो लीड करतो, जो समाजाला लीड करतो, जो शिल्पकार असतो तो असतो लीडर. बाबासाहेब जर पुढारी असते तर त्यांनी कधीही राजीनामा दिला नसता. परंतु बाबासाहेब यांना समाज वर आणायचा होता. आणि लक्षात घ्या आज तो समाज वर आलेला आहे. आज त्याची प्रगती पाहून इतरांच्या पोटामध्ये जळत आहे. ते एक आदर्श समाज तयार करत आहे. लोक म्हणतात की ते बघा तो समाज कसा चालला समोर. आणि लोक चिडवतात सुद्धा की गधे आणि घोड्याच्या मध्ये गधा चालला समोर. आणि चांगली गोष्ट आहे ना, तुम्ही गधे आहे ना, एकदम चांगली गोष्ट आहे. त्यांना उत्तर देऊ नका. गधे आहे तर घोडे बनण्याचं तुमच्याकडे म्हणजे हे आहे, वेळ आहे, सदुपयोग करा. तुम्ही गधे आहे ना, तुम्ही घोडे होण्याची तुम्ही समाजाला दाखवून द्या की नाही आम्ही गधे बिधे नाही आहे. आणि गधा म्हणजे काय? म्हणजे प्राणी सुद्धा सोडले नाही. गधे म्हणजे खूप विचित्र आणि घोडे म्हणजे प्रत्येकाचं आपलं एक हे असतं, डेस्टिनेशन असते. लक्षात ठेवा, एक मुंगी सुद्धा सुरुवात करते तेव्हा एक मुंगीचा सुद्धा आपण आदर्श घेऊ शकतो की नन्ही चिटी जब चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न करता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. बाबासाहेब आंबेडकर मरेपर्यंत कोशिश करत राहिले. आणि त्यांना साथ होती त्यागमूर्ती रमाबाईची. बोलू आज लक्षात घ्या, रमाबाई आणि बाबासाहेब आंबेडकरांचे 4 अपत्य मरण पावले. आज तुम्ही बघा, साध्या एखाद्या बाईचा डिवोर्स झाला तरी ती डिप्रेशनमध्ये जाते, लग्न तुटते तरी डिप्रेशनमध्ये जाते, ॲबॉर्शन होते तरी डिप्रेशनमध्ये जाते, एखाद्या मुलाचा ॲक्सिडेंट होतो तरी डिप्रेशनमध्ये जातो, एखादा मुलगा मरण पावतो तरी डिप्रेशनमध्ये जाते. आणि बाया अक्षरशः वेड्या पिसा होतात. त्या बाईचे आणि बाबासाहेबांचे 4 अपत्य मरण पावले. किती? 4 अपत्य. तरी रमाबाई डगमगल्या नाही. त्यांनी बाबासाहेबांना अखेरपर्यंत साथ दिली आणि शेणाच्या गोवऱ्यातून तिनं बॅरिस्टर घडवला. हे आहे शिल्पकार. यांचा आदर्श तुम्ही ठेवा. आज तुम्ही बघा समाज भरकटत आहे, त्यांना आदर्श सापडत नाही आहे. याला आदर्श पकडू की त्याला आदर्श पकडू, लोक नरेंद्र मोदीला आदर्श पकडत आहे. पकडा, काही प्रॉब्लेम नाही आहे. ते बायोलॉजिकल आहे की नॉन बायोलॉजिकल आहे त्यांनाच माहीत नाही आहे. लक्षात ठेवा, आदर्श अशा माणसाचा ठेवला पाहिजे, अशा माणसाला आपण शिल्पकार म्हटलं पाहिजे. उगाच नाही बाबासाहेबांना भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे, दिगंधा परी तव कीर्ती सुगंधा परी व्हावे असं म्हणतात. म्हणून नेहमी आदर्श हा शिल्पकाराचा ठेवा. आपल्यासमोर खूप सारे आदर्श आहे. तुम्हाला जे वाटेल त्याच्यावर आदर्श ठेवा, पण त्या आदर्शातून आपल्याला काहीतरी प्रेरणा भेटली पाहिजे, काहीतरी ऊर्जा भेटली पाहिजे. आज तुम्ही बघा, जागोजागी शेतकरी आत्महत्या करताय, जागोजागी युवा आत्महत्या करताय, जागोजागी बेरोजगार आत्महत्या करीत आहे. बाबासाहेबांनी ठरवलं असतं तर तेही प्रत्येक वेळेस आत्महत्या करू शकले असते. इतके मोठे बॅरिस्टर होऊन आले. आणि बॅरिस्टर होऊन जेव्हा आले तेव्हा त्यांना असं वाटलं की ठीक आहे, आता मी एवढा मोठा बॅरिस्टर झालो, आता तरी आपल्याला सन्मान होईल. परंतु लक्षात घ्या, जेव्हा बॅरिस्टर म्हणून आले तेव्हा त्यांना साधे रूम सुद्धा भेटले नव्हते. केली असती ना आत्महत्या, की गेले असते ना डिप्रेशनमध्ये, परंतु गेले का? नाही. बाबासाहेबांनी प्रत्येक वेळेस
अन्यायाचा विरोध केला आणि म्हणून या आत्महत्या आजच्या ज्या आत्महत्या होतात त्यांच्यावर अक्षरशः कीव येते आणि असं वाटतं जाऊ दे ना, जगता कशाला, त्यांचा जीवच आत्महत्या करण्यासाठी आहे. म्हणून ज्या ज्या व्यक्तीला असं वाटतं की नाही आता खरंच काहीच राहिलं नाही जगामध्ये, आत्महत्या करावी, त्यांनी नक्कीच बाबासाहेबांना स्मरावे, बाबासाहेबांचे स्मरण करावे. त्यांच्यातून आत्महत्येचा विचार दूर होईल. प्रत्येकाला असं वाटतं कधी ना कधी डिप्रेशन येते, असं काही नाही. सगळं चांगलं असताना सुद्धा डिप्रेशन येते. सगळं काही आहे, आपल्याकडे पैसा आहे, बायको आहे, अमकं आहे, ढमकं आहे, तमकं आहे, परंतु आजूबाजूचं वातावरण असं आहे की नाही यार खूपच बोर होत आहे, काही जगण्यात अर्थच नाही राहिला, असं होते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होते. हे एक म्हणजे सायकोलॉजिकल आहे की माणूस सगळं काही असताना खुश नसतो आणि सगळं काही नसताना सुद्धा खुश नसतो, कारण ही माणसाची मानसिक प्रवृत्ती आहे. माणूस प्रत्येक वेळेस कधी ना कधी डिप्रेशनमध्ये जातो, कधी सुखी होतो, कधी आनंद होतो. तर माझं असं म्हणणं आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मी डिप्रेशनमध्ये चाललो आहे, बाबासाहेबांना आठवा की तो माणूस जर डिप्रेशनमध्ये गेला असता तर आज भारताचं संविधान नसतं. आज कितीतरी कोटी ओबीसी राहो, एससी राहो, एसटी राहो, ओपनवाले सुद्धा, ओपन स्त्रिया, ओपन पुरुष, त्यांना अधिकार कोणी दिलेले आहे? बाबासाहेबांनी दिलेले आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचा आदर्श नेहमी ठेवावा. आणि माझ्यासमोर तरी बाबासाहेब हे माझ्यासाठी आजन्म शिल्पकार राहतील. आयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.